नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12 जुलै 2026 रोजी होणाऱ्या संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2026चे हॉल तिकीट आज MPSCने जाहीर केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण हे हॉल तिकीट मोबाईलवर PDF फॉर्मॅटमध्ये कसे डाउनलोड करायचे हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. आज 3 जुलै 2026 रोजी MPSCने हे गट क सेवा मुख्य परीक्षा 2025चे हॉल तिकीट जाहीर केलेले आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी काही इथं अडचण येत असेल त्यांनी इथं दिलेल्या ईमेल ID तसेच या कॉन्टॅक्टवर तुम्ही संपर्क साधू शकता. सर्वप्रथम हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला MPSCची जी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीची वेबसाईट आहे mpsconline.gov.in या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट इथं ओपन होईल. इथं लॉग इनचं ऑप्शन आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. इथं तुम्हाला MPSC च्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये दिलेला रजिस्टर्ड ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तसेच तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. इथे एक इमेज असेल आणि त्याच्यामध्ये इथं डिजिट्स असतील, याला कॅप्चा म्हणतात. हे कॅप्चामधील जे डिजिट्स आहेत ते इथं टाकून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये सक्सेसफुली लॉग इन व्हाल. इथे तुम्हाला माय अकाउंटचं ऑप्शन दिसत आहे. या माय अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. इथं तुम्हाला तुमच्या प्रोफाईलची समरी दिसेल आणि इथं खाली आतापर्यंत तुम्ही MPSCला जेवढे काही ॲप्लिकेशन सबमिट केलेले आहेत ते सर्व ॲप्लिकेशन तुम्हाला इथं दिसतील. या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला आपल्या ॲडचे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. याचा जो ॲडव्हर्टाईज नंबर आहे तो 14 आहे आणि आपल्या परीक्षेचं इथं नाव असेल महाराष्ट्र ग्रुप C सर्व्हिसेस कंबाईंड मेन एक्झामिनेशन 2025. इथं व्ह्यूचं ऑप्शन आहे. या व्ह्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढील माहिती बघण्याआधी इथं एक महत्त्वाची सूचना की हे जे ॲडमिट कार्ड आहे ते तुम्ही खालील दिलेल्या ब्राउझर्समध्ये डाउनलोड करू शकता. या ब्राउझर्समध्ये जर तुम्ही हे डाउनलोड केलं तर तुम्हाला काही इथं प्रॉब्लेम येणार नाही. Google Chrome किंवा फायरफॉक्समध्ये तुम्ही हे डाउनलोड करू शकता. आणि इथं सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे ही जी वेबसाईट आहे ती डेस्कटॉप व्ह्यू मोडमध्ये तुम्हाला ठेवायची आहे. सो तुम्ही Google Chrome किंवा फायरफॉक्समध्ये गेल्यानंतर सेटिंगमध्ये तुम्हाला असं इथं ऑप्शन दिसेल डेस्कटॉप साईट. इथं तुम्हाला क्लिक करून ही डेस्कटॉप साईट व्ह्यू इथं ऑन करायची आहे. इथं ऑन केल्यानंतरच तुम्हाला जे तुमचं जे हॉल तिकीट आहे ते राईट कॉर्नरला दिसेल. सो इथं या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर आणि वेबसाईट डेस्कटॉप मोडमध्ये ठेवल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि इथं राईट कॉर्नरला तुम्हाला ॲडमिट कार्डचा ऑप्शन दिसेल. जर तुम्ही डेस्कटॉप व्ह्यू मोडमध्ये ठेवले नाही तर हे ॲडमिट कार्ड तुम्हाला खाली स्क्रोल करून पाहावे लागेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सापडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी वेबसाईट आहे ती डेस्कटॉप साईट मोडमध्ये ठेवा. सो अशा प्रकारे तुम्हाला ते राईट कॉर्नरला इथं ॲडमिट कार्डचा ऑप्शन येईल. ॲडमिट कार्डच्या समोर व्ह्यूचं ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ऑप्शन येईल. ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल. या डाउनलोडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुमची PDF ॲटोमॅटिकली डाउनलोड होईल. सो अशा प्रकारे तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड मिळून जाईल. इथं तुम्ही ॲडमिट कार्डवरची सर्व माहिती इथं रिचेक करा. महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025चे ॲडमिट कार्ड. इथं तुमचं फोटो बरोबर आहे का, सिग्नेचर बरोबर आहे का ते बघा. तसेच तुमचं इथं बैठक क्रमांक तुम्ही बघू शकता. तुमचं सेंटर इथं बघून घ्या. तुमचं नाव इथं बरोबर दिलेलं आहे का ते बघून घ्या. याच्यामध्ये काही चुकीचं असेल तर तुम्ही MPSCला कॉन्टॅक्ट करू शकतात. आपली जी परीक्षा आहे ती सर्वांना माहिती की 12 जुलै 2026ला आहे, रविवारी. पहिला जो पेपर आहे तो 11 ते 12मध्ये आहे आणि दुसरा पेपर 3 ते 4मध्ये आहे. आणि परीक्षा कक्षेतील शेवटच्या प्रवेशाची वेळ पहिल्या पेपरसाठी 10:30 आहे आणि दुसऱ्या पेपरसाठी 2:30 आहे. सो हे लक्षात ठेवा. एनिहाऊ तुम्हाला 10:30च्या आत तुम्हाला परीक्षा कक्षात इथं उपस्थित राहायचं आहे. शक्यतो तुम्हाला 10च्या आधीच तिथं पोहोचायचं आहे, कारण की तिथं जाऊन तुमचं बायोमेट्रिक होईल. सो या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.